नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कोतवाल म्हणजेच महसूल सेवक या पदासंदर्भात डिटेल माहिती पाहणार आहोत. कोतवाल पदासाठी लवकरच 2912 पदांसाठी बंपर भरती निघणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या 4थी किंवा 10वी पास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया आपला आजचा हा इम्पॉर्टंट सेशन. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत महसूल सेवक परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा 2024 पासून कोतवाल हे जे पदनाव आहे ते बदलून आता महसूल सेवक असे करण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. 2024 पासून कोतवाल जे पदनाव आहे ते आता बदलून महसूल सेवक असे करण्यात आलेले आहे. तर आपण पाहूयात कोतवाल या पदासाठीची पात्रता काय आहे किंवा महसूल सेवक या पदासाठी पात्रता काय आहेत पहा. तर शैक्षणिक पात्रता काय आहे, तर उमेदवार किमान 4थी पास असला पाहिजे, किमान 4थी पास. परंतु काही जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास अशी सुद्धा ठेवली जाते पहा. 10वी पास, 4थी पास किंवा 10वी पास. परंतु मोस्ट ऑफ जिल्ह्यांमध्ये 4थी पास हीच शैक्षणिक पात्रता ठेवली जाते. अर्जदारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. ठीक आहे, अर्जदाराला मराठी भाषा ही लिहिता व वाचता यायला हवी. तसेच अर्जदाराचे वय काय सांगितले आहे पहा. वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे, तर त्याचे वय, अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय अट आहे पहा. अर्जदार हा कोतवाल पदाची कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असला पाहिजे, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असला पाहिजे. तसेच तो त्या गावाचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे. आलं लक्षात काय काय पात्रता आहेत महसूल सेवक या पदासाठी. तर अर्जदार हा किमान 4थी किंवा 10वी पास असला पाहिजे, त्याला मराठी भाषा लिहिता व वाचता यायला पाहिजे, त्याचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असले पाहिजे. तसेच तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्यवान असला पाहिजे. सर्वात महत्वाचं, तो त्या गावाचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे. ठीक आहे, आता आपण पाहूया महसूल सेवक या पदाचा परीक्षेचं स्वरूप व अभ्यासक्रम. परीक्षेचं स्वरूप पाहूयात पहा मित्रांनो. महसूल सेवक या पदाची जी भरती आहे, या पदासाठी लेखी परीक्षा जी आहे ती 100 गुणांची असते पहा. लेखी परीक्षेतील जे प्रश्न आहेत ते इयत्ता 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमावरती आधारित असतात. परीक्षेचा जो स्वरूप आहे तो वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचा असतो. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा म्हणजे MCQ टाइप्स. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो, त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असतात, म्हणजे 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर असलेला पर्याय निवडायचा असतो. याला म्हणायचं MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षा असते, मौखिक परीक्षा घेतली जात नाही. परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप समजलं मित्रांनो तुम्हाला. लेखी परीक्षा घेतली जाते, मौखिक परीक्षा घेतली जात नाही. परीक्षामध्ये जे प्रश्न असतात ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. एकूण 50 प्रश्न विचारले जातात. एकूण 100 गुणांसाठी परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेचं माध्यम असतं मराठी. ठीक आहे, पहा अभ्यासक्रम काय आहे पहा पुढे. तर पहा, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, GK ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर आहे अंकगणित, त्याच्यानंतर आहे मराठी आणि संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती. ठीक आहे, 4 विषय आहेत पहा मित्रांनो. सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती. संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती म्हणजे काय, तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याशी संबंधित भौगोलिक माहिती तुम्हाला माहित असली पाहिजे. याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं, समजा तुम्ही पुणे जिल्ह्यातून फॉर्म भरणार असाल तर पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती तुम्हाला माहित असली पाहिजे. किंवा तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून फॉर्म भरणार असाल तर धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक माहिती तुम्हाला माहित असली पाहिजे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न विचारले जाणार आहेत आपल्याला, एकूण 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. कोणत्या विषयांवरती, तर सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि संबंधित जिल्ह्याची भौगोलिक माहिती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं तुम्हाला. या ठिकाणी आपण महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदासाठीची पात्रता पाहिली,
परीक्षेचं स्वरूप पाहिलं आणि अभ्यासक्रम सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न हा अभ्यासक्रम कुठून कव्हर करायचा किंवा यासाठी कोणते पुस्तक वापरायचे? तर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला मग पाहूया कोतवाल या पदासाठी कोणतं पुस्तक वापरायचं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल म्हणजेच महसूल सेवक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित कोतवाल भरती महसूल सेवक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ म्हणजे पुस्तक वापरायचं आहे. हे पुस्तक का वापरायचं आहे? या पुस्तकामध्ये आपल्याला 36 जिल्ह्यांची विशेष माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण व शब्दार्थ, अंकगणित व बौद्धिक चाचणी, संगणक व अवकाश तंत्रज्ञान, ग्रामीण प्रशासनाची म्हणजेच पंचायत राज या विषयीची विशेष माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचा घटक मित्रांनो, विविध जिल्ह्यांमध्ये 2023 मध्ये झालेल्या कोतवाल भरतीचे पेपर्स, क्वेश्चन पेपर्स हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. हो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संपूर्ण सिलेबस तर यामध्ये देण्यात आलेला आहेच. त्याचसोबत PYQ सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचसोबत महसूल सेवक पदाबाबतची विशेष माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं संभाव्य सराव प्रश्नसंच सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. तसेच ग्राम विकासाच्या विविध योजनांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये आपला 100% सिलेबस तर कव्हर करण्यात आलेला आहेच. त्याचसोबत यामध्ये आपल्याला PYQ सुद्धा देण्यात आलेले आहेत. तसेच संभाव्य सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणून हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महसूल सेवक किंवा कोतवाल या पदासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे आणि हा संदर्भ ग्रंथ आपण वापरायचा आहे. हा एक संदर्भ ग्रंथ जर आपण खरेदी केला तर आपल्याला PYQ साठी वेगळे पुस्तक, संभाव्य सराव प्रश्नासाठी वेगळे पुस्तक, अभ्यासक्रमासाठी वेगळे पुस्तक खरेदी करण्याची बिलकुलही आवश्यकता पडणार नाही. हा स्वतः एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. हे पुस्तक आपल्याला कुठे मिळणार आहे मित्रांनो? हे पुस्तक जे आहे ते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे. त्याचसोबत ऑनलाईन Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे. पहा मित्रांनो, Amazonची जी लिंक आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.